नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, उद्या मतदानाचा दिवस आहे, त्यामुळं मुद्द्यावर बोलूया. आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष होऊन गेली आहेत आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन 64 वर्ष झाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी म्हणजे उद्या आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. यातून 15वी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. अनेकांना प्रश्न पडतो, कशासाठी मतदान करायचं, काय साध्य होणार आहे यातून, कोणी निवडून आलं तरी काय फरक पडणार आहे, सगळे सारखेच आहेत वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत. पण आपण जरा विचार करा. आपल्या या अशा विचारानंच खरं तर राजकीय मंडळींचं फावत आहे. मतदानाची टक्केवारी 60% आसपास असते. म्हणजे 40% आसपास लोक मतदानच करत नाहीत. म्हणजे आपण सर्वजण मतदानाला बाहेर पडत नाही. खरं म्हणजे हे फक्त मतदान करण्यापुरतं मर्यादित नाही. या मतदानातून आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करीत असतो. चांगलं काम केलं असेल तर पुन्हा त्यांना सत्तेत बसवतो. काम चांगलं नसेल तर त्यांना पराभूत करून नवीन सरकार आपण सत्तेमध्ये आणतो. ही किती मोठी ताकद मतदारांमध्ये आहे. म्हणून तर लोकशाहीत मतदाराला राजा म्हटलं जातं. 5 वर्ष निवडून आल्यावर आपल्या आमदारानं काय केलं, कोणते प्रश्न सोडवले, कोणते नवीन प्रकल्प राबवले, जो निधी खर्च झालाय तो पुरेपूर संबंधित विकास कामावरच खर्च झालाय का, त्याचं ऑडिट झालंय का, केलेल्या कामाचा दर्जा कसा आहे, आपल्या इथल्या शाळा, रुग्णालय, सरकारी कार्यालय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, पाणी, रस्ते, वीज, उद्योग, व्यापार आणि या सर्वातून रोजगार निर्माण झालाय का, शेतकरी पिकवत असलेल्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का, हमाल, कामगार, कष्टकरी या लोकांचं जगणं सुखकर होत आहे का, आपली मिळकत आणि महागाई याचा मेळ बसतोय का, याचा विचार करून हिशोब मागण्याचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. आपण याआधी कदाचित हिशोब केला नसेल तर आतापासून या निवडणुकीपासून तरी आपण असा विचार करायला सुरुवात करायला हरकत नाही. मंडळी, निवडणुकीच्या निमित्तानं आजवर आपण पाहिलंय की धर्म आणि जातीच्या नावावर ध्रुवीकरण करण्यात आलंय. आपले प्रश्न, आपल्या समस्या आणि आपल्याला जरुरी असलेल्या सुविधांवर कधीच या राजकीय मंडळींनी मतं मागितलेली नाहीत. म्हणजे शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पाणी व पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर केवळ आश्वासनांची खैरात वाटली आणि निवडणुकीतील मूळ मुद्दे धर्म आणि जात हे बनवले. ही गोष्ट कोणा एका पक्षाबाबत नाहीये. सर्वच पक्ष याला जबाबदार आहेत. एकही यातून सुटत नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सगळेच उमेदवार आणि पक्ष नालायक आहेत, कुणाचीच लायकी नाही म्हणून मतदानापासून दूर राहिलो तर ती आपली म्हणजे मतदाराची सर्वात मोठी चूक ठरेल. कारण उभा राहिलेले सर्वच उमेदवार आपल्यातूनच ते उभा राहिलेत. आता चांगला उमेदवार पाहिजे असा हट्ट करून मतदार अडून बसला तर मग इथं काय पुन्हा ब्रिटिश आणायचे का, की अमेरिकेतून उमेदवार आयात करायचे? असं होणार नाही. त्यामुळं त्यातल्या त्यात चांगला उमेदवार आपल्याला निवडावा लागेल. त्यासाठी त्याचं शिक्षण, सामाजिक त्याची जी बांधिलकी आहे, त्याचं समाज आणि पक्ष आणि देशाशी असलेली त्याची निष्ठा, त्याचं चारित्र्य, त्याचा पायाभूत सुविधा आणि समस्यांचा अभ्यास कसा आहे याचा विचार आपण प्राधान्यानं करायला हवा. म्हणजे केलाच पाहिजे. तरच योग्य उमेदवार आपण विधिमंडळामध्ये पाठवू शकू. हा योग्य उमेदवार निवडायचं कारण म्हणजे विधिमंडळात आपल्या इथल्या शिक्षणाचं, आरोग्याचं, रोजगाराचं, उद्योगाचं, व्यापाराचं, महागाईचं, शेतमालाच्या हमीभावाचं, कायदा सुव्यवस्थेचं धोरण इथं ठरवलं जातं. याच तर गोष्टी आहेत की ज्याचा आपण दररोज सामना करतो. याच तर गोष्टी आहेत की ज्याचा ताळमेळ घालताना आपल्या प्रत्येकाचा जीव मेटाकुटीला येतोय. दररोज वाहतूक कोंडीत अडकल्यावर तुम्ही याच व्यवस्थेला शिव्या देताना, मुलांच्या शाळेची फी भरताना दमछाक झाल्यावर तुमचा जीव तिळतिळ तुटतो ना, हॉस्पिटलमध्ये आरोग्य उपचारासाठी आलेलं बिल भरताना मेलेलं बरं असं वाटतं ना, महिन्याचा घर खर्च भागवताना, गाडीत पेट्रोल भरताना खिसा रिकामा झाल्यानंतर
शिव्या शाप कोणाला देता? मुलं शिकली आहेत, पण त्यांना जेव्हा नोकरीसाठी वनवन भटकावं लागतं किंवा कमी पगारात कुठंतरी काम करावं लागतं, तेव्हा तुमच्या मनात काय काय विचार येतात? येतात ना? मग याची सर्व उत्तरं एकाच गोष्टीत आहे. ते म्हणजे आपल्या या सर्व गोष्टींचा योग्य विचार करून त्यावर दूरदृष्टीनं उपाययोजना आखणारं सरकार आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार योग्य निवडावा लागेल. म्हणून त्यासाठी प्रथम कर्तव्य मतदान करणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे. आपण कसं या चक्रव्यूहात अडकलोय हे जरा आपण समजून घेऊ. अगदी क्रमाक्रमानं तुम्हाला मी म्हणजे आपण सर्वच जण हे समजून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या सर्वांच्याच घरात मूल जन्माला येतं. मूल जन्माला घालायचंच म्हटलं की त्यासाठीच्या तपासण्या, औषधं, प्रसूती इथपर्यंतची सगळी वाटचाल सरकारी दवाखान्यात किती लोक करतात? तर त्याचं बहुतांशी लोकांकडून उत्तर हे नाही असंच येईल. कारण सरकारी रुग्णालयांची अवस्था काय आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणून खासगी रुग्णालयात आपण जातो तिथं किमान 60,000 ते लाख 2 लाख रुपये खर्च येतो. घरातलं कोणी आजारी पडलं तर लाख 2 लाख ते 5 लाखापर्यंतची बिलं होतात. काही आजारांसाठी तर 10, 20, 25 लाख रुपये खर्च येतोय. खरंच आपल्याकडे इतके पैसे आहेत का? आता अनेक जण म्हणतील आरोग्य विमा आहे ना, कितीतरी विमा आहेत, सरकारी विमा आहेत, खासगी विमा आहेत, पण ज्यांच्यावर वेळ आली आहे ना त्यांना विचारा आरोग्य विमा किती कामाला येतोय आणि किती आजार त्यामध्ये समाविष्ट आहेत. आता थोडं जरा पुढे जाऊ. जन्माला आलेलं मूल 2-3 वर्षाचं ते होतं आणि त्यानंतर ते शाळेत जायला तयार होतं. त्याला चांगली व दर्जेदार शिक्षण देणारी सरकारी शाळा आहे का तुमच्या आजूबाजूला? तर नाही. सरकारी शाळांची अवस्था मरणासन्न आहे. मग आपली परिस्थिती असो अथवा नसो, खासगी शाळांशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि मग नर्सरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांचं शुल्क हे 20,000 रुपयापासून ते 1.5, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपयापर्यंत आहे. खरं सांगा, खासगी शाळांचं शुल्क भरताना किती पालकांना परवडतंय? आपल्या घरातील मुलं शाळा, कॉलेज करतात, डिग्री घेतात, तोपर्यंत त्यांच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतोय. बरं, पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यातील बहुतांश मुलांना रोजगारासाठी वनवन भटकावं लागते. घरगुती वापराच्या सर्वच वस्तूंचे भाव वाढत असल्यानं आणि मिळत असलेल्या पगारात ते भागत नसल्यानं अनेकांचे हाल बेहाल होत आहे. आता हे झालं वैयक्तिक पातळीवर. सार्वजनिक पातळीवर बघा, एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं म्हटलं तर स्वस्त व दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. म्हणजे आपल्याकडं मेट्रो, बस, ट्राम, मोनोरेल, एसटी, रेल्वे या सुविधा आहेत, पण त्या सक्षम आहेत का? यामुळं प्रवासावरचा खर्च मोठ्या प्रमाणात जर हे झालं तर वाचेल, शिवाय पर्यावरणाची हानी टळेल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळं आपला आमदार आणि नव्यानं येणारं सरकार सार्वजनिक वाहतुकीच्या विषयी जबाबदारीनं काम करणार पाहिजे. याचा आपण विचार मतदान करताना केला पाहिजे. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, चांगली गोष्ट आहे. 2023-24 मध्ये देशामध्ये 8,18,00,000 अधिक नागरिकांनी इन्कम टॅक्स भरला. गेल्या वर्षी ही संख्या 7.5 कोटी होती. आता हे झालं डायरेक्ट टॅक्स भरणारे. अनेकांना वाटतं इतर लोक म्हणजे त्यांना कसलाच टॅक्स नाही, तर तसं नाही. खरं तर आपण सगळेच टॅक्स भरतो. आता आपण प्रत्येकजण दररोज काही ना काही खरेदी करतो, त्यावर GST आहे. गाडीत पेट्रोल डिझेल भरतोच, त्यावर सुद्धा टॅक्स आहे. आपल्या देशात आपण गेल्या आर्थिक वर्षात डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून सुमारे 22,27,000 कोटी रुपये इतका टॅक्स भरलेला आहे. तर GSTच्या माध्यमातून 20,18,000 कोटी रुपये इतका कर जमा झालाय. हे तर 2च कर पाहिलेत आपण, आणखी कर आहेत आपल्याकडं. आणि या सर्व प्रकारच्या करामधून आपल्या देशाचं 2023-24चं उत्पन्न हे 293.90 लाख कोटी रुपये झालं. आणि महाराष्ट्राचं एकूण उत्पन्न हे सुमारे 6 लाख कोटी रुपये. देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% आहे आणि दरडोई उत्पन्नाच्या रँकमध्ये मात्र आपण देशात 6व्या स्थानावर आहे. आपल्या पुढे तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, हरियाणा आहे, तामिळनाडू आहे आणि गुजरात ही राज्य देखील आहे.
आता एकूण उत्पन्न पाहता आपल्याकडं पैशांची कमतरता नाही आणि ती दिसत पण नाही. कारण विकास प्रकल्पांवर होणारा हा खर्च शेकडो हजारो कोटी रुपयांमध्ये, त्यातून रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, पाण्याची व्यवस्था, वीज इत्यादी अनेक विकास कामांसाठी निविदा म्हणजे टेंडर निघतात. मग ही कामं दर्जेदार का होत नाहीत? कुठलंही काम बघा, त्याचा दर्जा हा निकृष्ट कसा असतो? याचं कारण म्हणजे सरकार, प्रशासन आणि तिथला लोकप्रतिनिधी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये मिलीभगत होते. पैसे वाटून घेतले जातात आणि मग उरलेल्या पैशातून काम होतं. त्यामुळे हे काम दर्जेदार कसं होणार? आता ब्रिटिश काळामध्ये बांधलेले पूल, रस्ते, इमारती आजही वापरात आहेत. परंतु आपण बांधलेल्या या गोष्टी 5-10 वर्षात पडतात किंवा त्या पाडाव्या लागतात. काही तर महिनाभरातच पडलेली उदाहरणं आहेत. याचा अर्थ त्याचं नियोजन आणि अंमलबजावणी फसते. दाल में कुछ काला है. आता हे सांगायला कोणा तिसऱ्याची गरज नाहीये. म्हणून जर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी योग्य असेल, त्याच्यावर आपला दबाव राहणार असेल, तर तो या प्रकरणाला वाचा फोडेल आणि हे प्रकार हळूहळू थांबतील. आणि तो हे का करेल? तर त्याला पुन्हा निवडून यायचं असेल तर त्याला पारदर्शक काम करावं लागेल. हा संदेश आपल्या मतदानातून जायला हवा आणि तो जाण्यासाठी योग्य उमेदवाराला निवडायला हवा. ही गोष्ट आपण सर्वांनीच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपले प्रतिनिधी म्हणून हे आमदार तिथं जात असतात. तिथल्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी, चुकीचं होत असेल तर जाब विचारण्यासाठी तिथं आपण यांना पाठवलेलं असतं. ते जर हे काम प्रामाणिकपणे करीत नसतील तर त्यांना पुन्हा निवडून न देण्याचा अधिकार हा मतदारांना पुन्हा 5 वर्षांनी येतोच येतो. मतदारांच्या या कर्तव्याची जरब जर लोकप्रतिनिधींना बसली, आणि ती बसलीच पाहिजे, आणि आज दुर्दैवानं ती नाहीये हे खेदानं म्हणावं लागतं. त्याचं कारण म्हणजे मतदारांनी कधीच योग्य उमेदवार निवडण्याचा विचार केलाय का असा विचार पडतो. सर्वच ठिकाणी हे घडतंय असं माझं म्हणणं नाही, परंतु अनेक ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी हे असंच घडत आहे आणि मग चुकीचे उमेदवार निवडले जातात. मग ही चुकीची कामं करणारी मंडळी तुमच्या म्हणजे जनतेच्या भल्याचं काम कसं करतील? ते त्यांचेच फायदे बघतील. त्यांच्यासाठी जनता, पक्ष, राज्य, देश ह्या गोष्टी दुय्यम ठरतात. ते कधी पक्ष बदलतील, कधी देशद्रोह करतील याचा नेम नाही. त्यांच्याकडून लोककल्याणाच्या योजना राबवल्या जातील ही अपेक्षा करणंच मुळात चुकीचे ठरेल. यातूनच घराणेशाही वाढताना दिसते. लायक नसताना पण नातू पंतू राजकारणात प्रतिनिधित्व करताना दिसतात. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की जर नेत्यांच्या मुलांमध्ये, नातवांमध्ये योग्यता असेल तर जरूर त्यांना निवडून द्या. पण लायकी नसताना केवळ अमुक तमुक यांचा तो मुलगा आहे, मुलगी आहे किंवा नातू आहे, पुतणी आहे म्हणून त्यांना निवडून देऊ नका. ही घराणेशाही मजबूत करण्यात मतदारांचाच मोठा हात आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण तुम्ही मत देता म्हणून घराणेशाही टिकते. गेल्या 77 वर्षात आपण पाहतोय शिकलेले लोक मतदानासाठी येत नाहीत. जे येतात त्यातले बहुतांश पैसे घेऊन मतदान करतात. मतदानाची टक्केवारी बघितली तर तरी 50 ते 60% आसपास असते. म्हणजे अर्धे लोक मतदानच करत नाहीत. मग तुमच्या इथल्या रस्त्यांना खड्डे पडले, वाहतूक कोंडीमध्ये तुमचं दररोज कंबरडं मोडताय, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार शाळा नाहीत, आरोग्य उपचारासाठी स्वस्त आणि दर्जेदार सरकारी रुग्णालय नाहीत. हे म्हणण्याला काय अर्थ आहे? आपल्या लोकशाहीत सर्वाधिक ताकदवान हा मतदार आहे. दुर्दैवानं त्याला त्याच्या या ताकदीचा अर्थच समजला नाही. बरं, हे मतदान जे आहे हे गुप्त पद्धतीनं होतं. त्यामुळं तुम्ही वैयक्तिक कुणाला मतदान केलं हे दुसऱ्याला समजण्याचा प्रश्नच नाही. परंतु याचा विचार होताना दिसत नाही. मतदार मॅनेज होतात हे राजकारण्यांना माहिती असल्यानं पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर मतदारांना मॅनेज करण्याचा उद्योग हा आजवर होत आलाय. याला एकही पक्ष अपवाद नाही. पण आता जागं व्हा. परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. अन्यथा असेच बेजबाबदार आपण सारे मतदार राहिलो तर चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून जातील आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ही भूमी वाळवंटासारखी होईल. सर्वच बेजबाबदार होत आहे असं नाही.
परंतु दुधामध्ये एक मिठाचा खडा पडला ना तर सर्व दूध नासतं. आंब्याच्या आडीमध्ये एक नासका आंबा असेल तर आडीतले सर्व आंबे खराब होतात. तसंच विधिमंडळामध्ये एक बदमाश आमदार जर गेला तर तो सर्व लोकप्रतिनिधींना म्हणजे तिथल्या आमदारांना बदमाश करू शकतो. त्यामुळे मतदार राजा तो जागा हो. दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपण कधीच आजवर झालेल्या कामाचं ऑडिटच मागत नाही. आपण कर रूपातून दिलेले पैसे कुठे गेले, खर्च झाले तर ती विकास कामं कुठे आहेत आणि जी विकास कामं झाली आहेत त्यांचा दर्जा कसा आहे याविषयी आपण जोपर्यंत जाब विचारणार नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहील. कर रूपातून जमा झालेला पैसा फुकट वाटपाच्या योजनांवर खर्च होईल. मग विकास प्रकल्पांना पैसा कसा पुरेल? स्वतःच्या फायद्यासाठी लोकप्रतिनिधी राजकारणाचा जर असा बाजार मांडणार असतील तर याला व्यसन ही घालावीच लागेल. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मतदारसंघातील उभा असलेल्या उमेदवारांपैकी योग्य उमेदवार आपण निवडायला हवा. यातून लोकशाहीच्या मंदिरामध्ये जमा झालेली जी घाण आहे ती साफ होऊ शकते. हे विसरू नका. मतदार म्हणून आपल्याला खूप मोठा अधिकार प्राप्त झालाय. ही ताकद तुम्ही वापरा आणि तरच आपण आपली पुढची पिढी, आपला देश आणि आपला महाराष्ट्र यातून वाचवू शकू. नाहीतर येणारा काळ अवघड आहे, भीषण आहे. अपेक्षा आहे की तुम्ही यावर विचार कराल आणि 20 नोव्हेंबर रोजी नक्की मतदान कराल. याबाबतचे तुमचे विचार जे आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि फॉर द पीपल चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.